नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये जो मैनी गाव आहे, त्या मैनी गावापासून मोराळे गाव आहे जवळच, तिथेही बांबू शेती आहे. माझ्याबरोबर खंडोजी शिंदे सर आहेत की त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे बांबूची लागवड केलेली आहे. विशेषतः कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये बांबूची लागवड करायला तो सहसा तयार नसतात, पण त्यांनी एक धाडस दाखवलं. त्यांच्याकडे सगळ्या पाण्याची उपलब्धता करून आणि एक आदर्श असा एक बांबू फार्म इथे तयार केलेला आहे त्यांनी. त्याची आपण माहिती घेणार आहोत. पाटलोब पाटील यांनी मोराळमध्ये येथे येऊन आमची भेट घेतल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. त्यांनी अशीच आम्हाला भेट द्यावं, आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. सर, ह्या म्हणजे रोड टच असलेल्या जमिनीमध्ये तुम्ही लागवड केलेली आहे? हो, रोड टच असलेल्या जमिनीमध्ये लागवड केलेली आहे. अलोवेरी आणि शेजारी बोरबेट आणि मानगा लावलेला आहे. पण याच्यामध्ये तुम्ही हे पण केलंय ना, सागवान आणि असं ते सागवान पहिल्यांदा होतं, त्याला 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परत मानवेल हे अलोवेरी लावलेली आहे. अलोवेरी आता जवळजवळ उंच गेली. जी सागवानाच्या वर उंच गेलेली आहे. जवळ 30-35 फुटाचं अवरेज आहे तिथे. खूप चांगली आली. ती लागवड कधी केल्या? लागवड झाली 3 वर्ष 1 महिना झाला. काय काय लागवड आहे इथं? अलोवेरी किरकोळ मानवेल थोडस लावलेलं आहे. ते अलोवेरी लावल्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही सागवान लावला का? नाही, सागवान अगोदर, याच्या अगोदर 20 वर्ष सागवानच होतं. त्याच्यामध्ये काही वाढ दिसना म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मधीच अलोवेरी गॅप भेटेल त्या ठिकाणी अलोवेरी लावलेली आहे. आणि अलोवेरी चांगली, झाडात अलोवेरी चांगली येते. जवळजवळ 30-35 फुटापर्यंत त्यांनी रेंज गाठलेली आहे. हा, सागवानाच्या वर गेलेला आहे आता सध्याला सागवानाच्या वर गेलेला आहे. आज पुढच्या वर्षी त्याच्यानंतर 10 फूट वर जाईल, सागवानाच्या वर 10 फूट जाईल. म्हणजे जवळजवळ 40 फूट होणार आहे. हो, 40-45 फूट हे रेंज देतेच. अलोवेरी ही जात 40-45 फुटापर्यंत जाते. चांगले आहे, सरळ आहे. हा, सरळ, अगदी त्याला वाकडं नाही तिकडे नाही, एकदम सरळ बांबू. काय सुद्धा कमर्शियल दृष्ट्या महत्वाचं पण आहे ना. हो, कमर्शियल दृष्ट्या महत्वाचं आहे. आणि बरं झालं, भेटून बरं वाटलं. आणि वाढ पण चांगली आहे या शेतीमध्ये, सगळ्या प्रकारचं चांगलं आलेलं आहे. आणि आंतरपीक घेऊन सुद्धा इतक्या पद्धतीने आले म्हणजे 8.5 एकर. आता तुमची एकूण शेती 8.5 एकर झाली. हा, एकूण शेती 10-11 एकर आहे, हा, पण 8.5 एकर बांबू शेती झालेली. म्हणजे खटाव तालुक्यामध्ये मला वाटतं ही सगळ्यात मोठी लागवड असावी. छंदापोटी मी हे सर्व केलेलं आहे. एक पर्यावरणाचं पण काम झालं आणि एक बांबू शेती पण झाली. गावाकडल्या शेतीचा जो विकास करायचा असतो, हो, चांगलं ना, चांगल्या पद्धतीने. हा, उन्हाळ्यात कधी बघायला गेलं तर जवळजवळ 5-6 अंश तापमान कमीच असते इथे इथं आपल्याला उष्णता जास्त असते या एरियामध्ये. उष्णता जास्त असली तर 5 अंश इथं शेतामध्ये गेलं की कमीच कमी गार हवा सुटलेली असते. म्हणजे आपण हे पर्यावरणाला एक चांगली गोष्ट अशी आहे की आपण तापमान वाढ रोखू शकतो यामुळे. हो, जरूर. अलोवेरी सोबत तुम्ही आणि वेगवेगळ्या प्रजाती पण लावलेल्या आहेत. हो. कुठल्या कुठल्या प्रजाती लावलेत? जॅजेंटियस लावलाय, ब्रांडिशी लावलाय, ऍस्पर लावलाय, नोवेल आहे, ब्लॅक बांबू आहे,